कोलेस्ट्रॉल खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही, कमी करून फायदा होत नाही. आणि हे केलं तर सहज शक्य आहे. म्हणजे मूग वेगळा, मोडाची उसळ वेगळी, मुगाची डाळ वेगळी, मुगाचं धिरडं वेगळं. शाकाहारी लोकांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यांना सल्ला काय द्यायचा. म्हणजे तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर कमीत कमी दुधापर्यंत तरी जा. माणूस B12 तयार करतो. लग्न करायचं आहे आणि डायबिटीस आहे, मग लोक विचारतात किती दारू प्यायची. म्हटलं 0. त्या बाळाची वाढ तुम्हाला चांगली व्हायची असेल तर. म्हणून ज्या स्त्रियांना डायबिटीस असतो त्यांची पूर्ववजनाने जास्त असतात. त्याच्यातलं 80% कोलेस्ट्रॉल हे तुमचं शरीर स्वतः तयार करतं. सर तुमच्याकडे काय असे पेशंट आलेत का क्रिटिकल होऊन की आम्हाला डायबिटीसचा फार त्रास होतो आहे, आता इथून पुढचं आमचं लाईफ असं नैराश्य आलं आहे, जीवन संपल्यासारखं वाटतं आहे आणि त्यांना तुम्ही जीवनदान दिले, अशा काही केसेस आहेत? असं मी स्वतःच आहे. म्हणजे 2012ची माझी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मला चालता पण येत नव्हतं. मी बेड रिडन होतो, हागणं मुतणं जागेवरती होतं 4 महिने. आणि त्याच्या आधी मला म्हणजे साधारणतः 17 वर्ष डायबिटीस होता. मी 6 वर्ष इन्सुलिन घेत होतो. म्हणजे माझ्याबरोबरचे जे डॉक्टर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ते हिडन काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि दिवसाला 170 युनिट घेत होतो. बापरे. 170 युनिट घेणारा पेशंटही तुम्हाला माहीत नसेल. नाही. आणि विविध तऱ्हेच्या 16 गोळ्या घेत होतो. जेवढंच त्यात होत असेल 16 गोळ्या घेत होतो. आणि तेव्हा चांगला 88-89 किलोचा टणटणीत माणूस होतो. आणि ते इतका वैतागलो, म्हणजे ब्लड प्रेशर होतं, ॲसिडिटी होती, प्रोटीन्युरिया होता, माइल्ड पेरिफेरल न्यूरोपॅथी होती, डिप्रेशन होतं, स्लीपलेसनेस होता, जनरलाइज म्हणजे फायब्रोमायल्जिया म्हणतो आपण ते होतं, आणि रेट्रोकॅल्क्युलर बर्सायटिस होतं. एवढी सगळी डायबिटीजची कॉम्प्लिकेशन मला होती. आणि अशी डॉक्टरांची बरीच नावं आहेत. पथक याच्यावरती सांगणं कितपत योग्य मला माहीत नाही म्हणून मी सांगत नाही. म्हणजे ज्यांना 10 फुटही चालता येत नव्हतं ती माणसं 40-40 किलो वजन कमी करून फक्त डाएटवरती, म्हणजे 120 युनिटवरनं 0 इन्सुलिन आणि अर्ध्या गोळीवरती आता व्यवस्थित आयुष्य जगतायत. मग डायबिटीज बरा नाही होत का? मी तर 12 वर्ष एकही गोळी घेत नाही. 12 वर्ष झाली गोळी घेत नाही. मग अशी कितीतरी उदाहरणं मला देता येतील. म्हणजे तुम्हाला कोणालाही पाहिजे असेल तर सोमवारी माझी उपडी असते तिथे, कोणी येऊन माझ्याबरोबर बसा. बरोबर की नाही? मग मी कुठलं औषध देतो, काय करतो, काय सांगतो, म्हणजे ओपन आहे. आणि मी त्यासाठी ते छापून घेतलं आहे. इतकी ट्रान्सपरंट सिस्टीम आहे की सगळ्यांना मी लिहून देतो. काय झालं की एकदा गंमत, मी एका पेशंटला लिहून दिलं होतं. मागच्याही माझ्या काही भाषणांमध्ये मी सांगितलं की रात्री बोंबील, सलाड, भाजी आणि भाकरी खा. आणि ते पेशंट चिठ्ठी घेऊन गेलो होतं औषधाच्या दुकानात. त्याला वाटलं काहीतरी औषध दिले डॉक्टरांनी लिहून, त्याला काय वाचतं नसेल. आणि ते दुकानदार ते पाहून हसायलाच लागला एकदम. ते कोणत्या डॉक्टरकडे गेले होते? ते म्हणे डॉक्टरकडे गेलो होतो. मग त्याने हे काय लिहिले म्हणे, काय ते म्हणे काय लिहिले? बोंबील लिहिले म्हणे. हा मग सांगितलं त्याने मला बोंबील लिहिले. म्हटलं काय वाईट आहे त्याच्यात? बोंबील लिहिल्यांमध्ये चूक काय, अयोग्य काय, डॉक्टरने लिहू नये असं काय आहे त्याच्यामध्ये? आणि त्या फार्मसिस्ट त्याने हसण्यासारखं काय? जर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल, बरोबर की नाही? एक औषधाचा पार्ट होऊ शकतो. नाही, औषधाचाच पार्ट आहे तो. होऊ शकतो नाही, आहेच आहे तो. मग त्याने तिथे माझी टिंगलटावाळी केली की असं कसं डॉक्टरांना बोंबील लिहितात, त्याने काय लिहायची गोष्ट आहे का, सांगायची गोष्ट आहे काय? म्हटलं माझा पेशंट ग्रामीण भागातला, त्याला मासे मिळतील का रोज? त्याला केले ते परवडतील का? त्याला रोज बाजारात जाऊन आणता येतील का? आणि त्याच्यापेक्षा बोंबील काय वाईट? म्हणजे यानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांनाच विचारतो, बोंबलासारखा चांगला खाद्यपदार्थ मला दुसरा शोधून दाखवा कोणी पण, जो सोपा आहे, आपल्या ग्रामीण व्यवस्थेशी निगडीत आहे, सगळ्यांना आवडतो. फार थोडे लोक आहेत की ज्यांना बोंबील आवडत नाही. ज्यांना नाही आवडत त्यांना नाही सांगत. मग त्या पेशंटला मी विचारलं होतं, मग तुम्हाला बोंबील आवडतं का? तुम्हाला आवडतात. मग इतकं स्वस्त ओमेगा 3चा सोर्स मला सांगा, इतका स्वस्त प्रोटीनचा सोर्स मला सांगा. नाही तर प्रोटीन मी काही 4000 रुपये किलोचं लिहायचं का त्याला? 4000 रुपये तो 4 महिने बोंबील खाली, वर्षभर काही वर्ष. मग याचा विचार आम्ही करायचा का नाही? त्याची कॉस्ट, त्याची अवेलेबिलिटी, त्याचं कल्चरल असोसिएशन, त्याचे प्रेफरन्सेस. आणि मग त्याने तो पेशंट चिडला त्या फार्मासिस्टवरती. तो म्हणलं मी एवढं डॉक्टरांनी गेलो, डॉक्टरने मला एवढं समजून सांगितलं, मी एकदम खुश होतो. आणि तू त्यांची टिंगल करतो. त्यांनी तिथून मला फोन लावला, बोल डॉक्टरांशी म्हटलं. मग त्याला हे जे मी तुम्हाला सांगितलं, मी त्याला सगळे हे प्रश्न विचारले बाबा,
की पाकिटामध्ये कंपनीचा शिक्का असलेलंच औषध आणि पाकिटामध्ये नसेल आणि कंपनीचा शिक्का नसेल आणि MRP छापलेली नसेल तर ते औषध नाही, अशी तुझी कल्पना आहे का? मग त्याने माझी माफी मागितली की सर माझं चुकलं, मी बोलायला नव्हतं पाहिजे. बोला सर. व्हेजिटेरियन लोकांच्या बाबतीत काय म्हणजे आता ते बोंबील वगैरे तर काही खाऊ शकत नाही, तर कडधान्य हा पर्याय असू शकतो का त्यांच्यासाठी? नाही, डायबिटीसमध्ये जेव्हा तुम्ही डायटरी प्रिस्क्रिप्शन देता किंवा आहारविषयक सल्ला देता त्याच्यामध्ये एक कार्बोहायड्रेट किती प्रमाणात येते आपण सगळ्यात पहिलं लक्ष घेतलं पाहिजे. मग कार्बोहायड्रेट समजा कडधान्य तुम्ही विचारलं, मग कडधान्यामध्ये कार्बोहायड्रेट किती असतात असं मी विचारतो तुम्हाला. उलटं काय झालं की एकदा नांदेडला माझं भाषण होतं आणि तिथे माझ्या अगोदर एक तज्ज्ञ माणूस याच्याविषयी बोलला की कडधान्यामध्ये प्रोटीन असतात. म्हटलं मान्य आहे. किती असतात? किती असतात? मग बाजरीत नसतात का? गव्हात नसतात का? किती असतात मग? तर बाजरीत किती असतात आणि समजा मुगामध्ये किती असतात आपण असं विचार केला तर सगळ्या धान्यांमध्ये 5 ते 10% असतं. आणि कडधान्यामध्ये प्रोटीन असतात म्हणजे किती असतात? 20% प्लस मायनस, म्हणजे 15 ते 25 धरा किंवा एक 18 ते 22% धरा तुम्ही. मग जर याच्यामध्ये 10% असतात धान्यामध्ये 5 ते 10%, हे 7% प्लस मायनस धरा आणि याच्यात 18% प्लस म्हणजे धान्यापेक्षा 10% जास्त असतात, हे बरोबर आहे. हो, राहिलेलं 80% काय असतं आणि इथे राहिलेलं 90% काय असतं? ते कार्बोहायड्रेट. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालं आहे की आपण एकांगी विचार करतो, ही अडचण आहे की आपण प्रश्नच विचारत नाही. म्हणून मी मागे माझं सोलापूरला याच्यावरतीच डॉक्टरांवरतीच मोठं भाषण झालं. म्हटलं वी आर पेड फॉर प्रिस्क्रायबिंग, वी आर नॉट पेड फॉर क्वेश्चनिंग. की कडधान्यामध्ये प्रोटीन असतात तर मी त्या तज्ज्ञ माणसाने मला किती सांगावेत? 60% असतात. अरे म्हटलं तुला तज्ज्ञ म्हणून बोलावलं कोणी तू इथं? कुठल्या जगातल्या कुठल्याही पृथ्वीवरच्या कुठल्याही अन्नपदार्थामध्ये 25%पेक्षा जास्त प्रोटीन नसतात इन इट्स नॅचरल फॉर्म. तुम्ही आयसोलेट करा, कॉन्सन्ट्रेट करा, प्युरिफाय करा, तो भाग वेगळा. मॅक्सिमम प्रोटीन पर्सेंटेज इन एनी फूड ऑन अर्थ इज अराउंड 25%. नथिंग 60%, नथिंग. तो माझ्याकडे पाहतच राहिलं. म्हटलं 60% सांगता येईल, सोर्स काय? तुम्हाला वाटलं म्हणून 60%? मी म्हटलं 60% मान उरलेलं 40% काय ते तर सांग. तर वैज्ञानिक वस्तुस्थिती अशी आहे की कडधान्यामध्ये साधारणतः 20% प्रोटीन असतात, तसे धान्यामध्ये एक 8 ते 10% असतात. राहिलेली सगळी स्टार्च असते, हे महत्त्वाचं. मग ती स्टार्च ते साखरेसारखंच काम करते. त्याच्यामध्ये शास्त्रीय मुद्दा असा आहे की धान्य आपण नेहमी पिठाच्या स्वरूपामध्ये खातो. मटकीचं पीठ तुम्ही खात नाही, बरोबर की नाही? मग मटकीचं पीठ, त्याला बॉटॅनिकल इंटिग्रिटी म्हणतात. म्हणजे समजा तुमच्या माहितीसाठी की गहू खाणं वेगळं, गव्हाचा भारडा खाणं वेगळं, गव्हाचा रवा खाणं वेगळं, गव्हाचं पीठ खाणं वेगळं आणि गव्हाचा मैदा खाणं वेगळं. या 5 ज्याच्या स्टेजेस असतात, हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शरीर रिस्पॉन्ड करतं. मग तुम्ही मूग खाता, शक्यतो मुगाचे मोड आलेले खाणार असेल तर त्याचं पीठ तुम्ही खात नाही, बरोबर की नाही? म्हणजे मूग वेगळा, मोडाची उसळ वेगळी, मुगाची डाळ वेगळी, मुगाचं धिरडं वेगळं. या बॉटॅनिकली बायोलॉजिकली सेपरेट एंटिटी आहेत. त्यातल्या त्यात चांगली एंटिटी म्हणजे मोड आलेलं कडधान्य, हे बरोबर आहे. मग त्याची बायोअवेलेबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये ऑलिगोडेस्ट्रीन जे असतात किंवा ऑलिगोसॅकराइड म्हणा, त्या जर्मिनेशन प्रोसेसमध्ये वापरल्या जातात. सो द रिलेटिव्ह कार्बोहायड्रेट कंटेंट गोज डाऊन. हे त्याच्यातलं शास्त्रीय सत्य आहे. हे धान्यापेक्षा चांगलं, हे बरोबर आहे. म्हणून डायबिटीसला योग्य आहे, मग पुढचं उत्तर अर्ध चुकीचं आहे. आणि तो प्रोटीन सोर्स म्हणून अयोग्य आहे, हे सगळं त्याच्यात लक्षात घ्या. आता हे शाकाहारी लोकांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यांना सल्ला काय द्यायचा? मी उलटा प्रश्न विचारतो तुम्हाला, शाकाहार हा पूर्ण आहार आहे का? तसं नाहीच आहे. मग मला शाकाहारामधला म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थांमधला एक खाद्यपदार्थ सांगा की ज्याच्यामध्ये B12 असतं, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन D असतं, ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. मग कोणतरी सांगतो ते जवसमध्ये असतं, ते अक्रोडमध्ये असतं,
असतं का? आणि असलं तर कुठलं असतं आणि किती असतं आणि तुम्हाला कशाची गरज असते? हे पेशंटचं काम नाही आहे सर, हे डॉक्टरचं काम आहे. ही माहिती घेणं, त्याच्यानुसार त्याला सल्ला देणं, त्याला समजून सांगणं, त्याची अपरिहार्यता, त्याचे लिमिटेशन्स, आणि शेवटी हा भावनिक मुद्दा आहे. तर त्याच्याशी सांगड घालून तुम्ही सांगितलं पाहिजे की तुम्हाला लागतात ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स. कुठले लागतात? DHA आणि EPA, हे डोकोसोहेक्साएनोइक ॲसिड आणि इकोसोपेंटाएनोइक ॲसिड, EPA. तुम्हाला जवस किंवा अक्रोडमधनं काय मिळतं? ALA मिळतं, अल्फा लेव्हलिनिक ॲसिड. मग ते ALA पासून मग सगळे ते शाकाहारी लोक ते नेहमी ते BMS आयुर्वेदाचार्य तुमची लोक माझ्याशी भांडत असतात. अरे म्हणलं ते माहिती तर घ्या. मी सांगत असेल तर चूक सांगा. मी पण 80 लोकांना जवस खायला सांगेल की माझं काय बिघडलं म्हटलं. माझा काय मासे विक्रीचा धंदा नाही आहे. भाग सोडून द्याल की तुम्हाला शाकाहारातनं मिळतं ते ALA असतं. आता शरीरामध्ये निसर्गतः अशी डिझाईन आहे की ते ALA पासून EPA आणि DHA करू शकतो. हे बरोबर आहे, पण किती टक्के करू शकतो हा पुढचा मुद्दा आहे. तर EPA आपण 10% करू शकतो ऑफ युअर रिक्वायरमेंट आणि DHA 1%. म्हणजे इफ यू आर ऑन अ स्ट्रिक्ट व्हेगन डाएट ज्याला म्हणतात, ते आता नवीन एक हे आहे, तर व्हेगन डाएटमध्ये यू आर डिफिशियंट इन DHA आणि पार्शली डिफिशियंट इन EPA. मग काय होतं? समजा तुम्ही घेतलं साखर, हा भाग सोडून द्या, आरोग्य हा भाग त्याच्यातला महत्त्वाचा धरा की तुम्ही खाता म्हणजे ते योग्य आहे का? आम्ही वैज्ञानिक सत्यावरती आधारित सल्ला देणं हे आपलं काम आहे. मग आपण वैज्ञानिक चिकित्सा ह्या सगळ्या गोष्टीची केलीच पाहिजे. हे योग्य की अयोग्य आम्हाला सांगा, बाकी काय माहीत नाही. तुम्हाला काय खायचं की नाही खायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, त्याच्याविषयी काय नाही. पण त्याच्या DHA नसेल तर तुम्ही देणार कुठून? आणि त्याला पर्याय आहे अल्गे ऑइल. म्हणजे DHA कुठे तयार होतं? याच्या निसर्गामध्ये तयार कुठे होतं? समजा माशांमध्ये तुम्ही मिळता म्हणता, मग मासे तयार करतात का ते? नाही. मग माशांमध्ये DHA कुठून येतं हे महत्त्वाचं आहे. बरोबर की नाही? माशांमध्ये समुद्रामध्ये ज्या म्हणजे शेवाळासारख्या वनस्पती असतात, अल्गे ज्याला म्हणतो आपण, त्या ते तयार करतात. मासे नाही तयार करत, त्या अल्गे मासे खातात म्हणून त्यांच्यामध्ये ते DHA येतं. तुमच्या तळ्यामधल्या माशांमध्ये DHA नसतं, मला सांगायचं आहे. शेततळ्यामध्ये जे मासे करतात त्याच्यामध्ये ते अल्गे नसते, त्यामुळे त्याचं DHA नसतं. म्हणजे इतक्या डिटेलमध्ये तुम्ही जेव्हा गेलात तरच तुम्ही त्याचं समर्पक शास्त्रीय उत्तर देऊ शकता. मग तुम्ही फक्त प्रोटीन एक प्रोटीन जर घेऊन बसलात, म्हणजे शाकाहार हा जरी आपल्या संस्कृतीचा भाग असला तरी अपूर्ण आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर कमीत कमी दुधापर्यंत तरी जा. मग दुधामध्ये EPA बऱ्या प्रमाणात असतं, DHA कमी असतं, पण असतं काहीतरी असतं. इथपर्यंत तरी चाल की नाही? मग लोक म्हणतात दूध आवडत नाही, दुधाचा वास आवडत नाही, दूध पचत नाही, दूध गॅस होतो, दुधाने गॅस होतो. यांना काय करणार तुम्ही? लॅक्टोज इंटॉलरन्स नोन फॅक्ट आहे, मिल्क ॲलर्जी नोन फॅक्ट आहे, इंडायजेशन असतं, आवडत नाही, उपलब्धता नसते, पाणी घालून मिळतं, हे सगळं त्याच्यामधले फॅक्टर. डुप्लिकेट दूध मिळतं. मग पर्याय काय? मग सप्लिमेंट द्या. त्याची कॉस्ट ती 40,000 कोटीमध्ये नाही आहे ते. बरोबर की नाही? म्हणजे कमीत कमी पैशामध्ये पेशंट बरा झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कमीत कमी औषधामध्ये मिळायला पाहिजे. आणि समजा तुम्ही सप्लिमेंट जरी दिले, समजा काही नाही ऐकलं आणि सप्लिमेंटच द्यायची वेळ आली, तर तुमचं सिंथेटिक केमिकल B12 इज इट इक्वल टू बायोलॉजिकली अवेलेबल B12? नाहीच आहे. म्हणजे तुम्ही परीक्षेला बसलात, किती मार्कांनी पास व्हायचं तुम्हाला? किती मार्कांनी? 35 पास होऊ शकाल. काठावर पास. मग मिनिमम, ऑप्टिमम आणि एक्सलंट अशा आरोग्याची जर आपण विभागणी केली तर मिनिमम मार्क मिळतील. मान्य आहे 35ला म्हणजे कोणीच विचारत नाही आता कुठेच. सगळ्यांना 90% पुढे किंवा खरं तर 95% पुढे पाहिजे. यू नीड एक्सलंट हेल्थ, यू नीड DHA आणि EPA.
You need protein in all good with all essential amino acid in adequate proportion आणि राऊंड द क्लॉक अवेलेबिलिटी. मग तुमचे कंबर दुखायचं थांबेल, मग तुमची मान दुखायची थांबेल, मग तुमची ॲसिडिटी कमी होईल, मग तुम्हाला एनर्जी दिवसभर टिकून राहील, मग तुम्हाला झोप चांगली येईल. बेसिकली वी आर सफरिंग फ्रॉम न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स असं होतं. याच्यामध्ये सर काही लोक पूर्वापार पासून मग जे व्हेजिटेरियन आहेत आणि ते तसाच आहार घेत आहेत, पण मग त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला तर किंवा आमच्या वाडवडिलांना असे काही आजार नाही झाला किंवा डायबिटीज पण नव्हता, मग त्यांनी ते कसं, मग आपण असं मान चालायचं का की ते 35-40% हेल्दी होते असं? एक साधा प्रश्न विचारतो. 140 कोटीचा देश, आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल का मिळत नाहीत? मला वाटतं तुम्हाला उत्तर मिळालं आहे. एक. आणि दुसरं, आता हे त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असतो, दूध, चांगलं सकस दूध गेल्या पिढीने मिळत होतं, प्रत्येकाच्या घरात होतं, विकत नव्हतं घेत. म्हणजे माझ्या लहानपणी दही विकतात हे माहितीच नव्हतं कोणाला, हे पाप समजायचे. बरोबर की नाही? या संस्कृतीचा आपण भाग आहोत. मग फर्मेंटेशन फूड आता नाहीच आहेत. आता दही पण आपण पाकिटातलं आणतो किंवा ते डबीतलं आणतो. एक दही दाखवा ज्याच्यात साखर नाही, एक दही दाखवा मला तो मार्केटमधला. विरंजन घातलं जात नाही का पहिलं असं विरंजन. हे जे आहे कष्ट करायचे. आणि B12 कुठे तयार होतं? समजा दुधामध्ये B12 असतं, गाईला B12 कोण देतं? उलटं मी विचारतोय, गाई तर खातच नाही. गाई दुधातून तुम्हाला म्हणजे एकदम 3.5% जरी तुम्ही प्रोटीन धरलं त्याच्यामध्ये, तर एखादी गाय 10 लिटर दूध ते म्हणजे किती प्रोटीन देते तुम्हाला? 350 ग्रॅम. 3.5% म्हणजे 100 ml मध्ये 3.5 ग्रॅम प्रोटीन असतं. 1 लिटरमध्ये 35 ग्रॅम, 10 लिटरमध्ये 350 ग्रॅम प्रोटीन. तुम्ही खायला देता का हो तिला? बरोबर की नाही? 10 लिटरची गाय म्हणतो, आपल्याकडे 25-30 लिटरच्या गाय आहेत. म्हणजे 30 लिटरची गाय असेल तर 1 किलो प्रोटीन ती तुम्हाला देते डेली. ती काय तिला तुम्ही काय खायला घालता? त्या गायला काय व्हे प्रोटीन खायला घालता? काय घालता? मग तिला कुठून येतं? मग लोकांचं तेच म्हणणं आहे की तिला तुम्ही देत नाही तर आम्हाला कशाला पाहिजे? ती तर 500 किलोची आहे, आम्ही तर 70-100 किलोचीच आहे. हा बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टीम जे असते त्याच्यातला फरक आहे की B12 हे बॅक्टेरिया तयार करतात, नॉन अदर दॅन. कुठलाही जीवित प्राणी बॅक्टेरिया सोडून B12 तयार करत नाही. मग आपल्याकडे B12 कुठे असतं? आपल्याकडे बॅक्टेरिया कुठे असतात? मोठ्या आतड्यामध्ये असतात. तिथे B12 ॲब्सॉर्ब होत नाही. माणूस B12 तयार करतो, आतड्यामध्ये B12 तयार होतं, वरून घ्यायची काय गरज आहे? की जिथे तयार होतं तिथे ते ॲब्सॉर्ब होत नाही, ते आपल्या संडास वाटे विष्टे वाटे बाहेर जातं. म्हणजे आपण जे B12 तयार करतो ते वातावरणामध्ये जातं, तिथून ते आपला विष्टा कोण खात असेल किंवा सर्क्युलेट होत असेल तिथे ते जातं. गाईची विष्टा तर तुम्ही खात नाही, बरोबर? गाईचं पहिलं गेलेलं अन्न हे बॅक्टेरिया प्रोसेस करतात. आपलं सगळ्यात शेवटची विष्ठा हे बॅक्टेरियातर्फे प्रोसेस, म्हणजे त्याला फोरगट फर्मेंटर आणि हाइंडगट फर्मेंटर म्हणतात. आणि समजा गाय म्हणजे अगदीच वेटरनरी सायन्सेसमध्ये जर गेलं तुम्ही की समजा गाय चारा खाते, म्हणजे हाय कार्बोहायड्रेट डाएट झालं. चारा म्हणजे सेल्युलोज म्हणजे शुगरच आली. मग हाय शुगर डाएट झालं, तिला डायबिटीज होतच नाही का? म्हणजे ही जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे हे त्याचं कारण आहे की जे तुम्ही तिला धान्य घालता जास्त घालत नाही, नाही तर गाय फुकते का? तिला ते जास्त का? म्हणजे काय होतं ना, फुकते म्हणजे काय होतं? ॲसिडोसिस होतो. म्हणजे त्याचा pH मेंटेन व्हायला लागतो, तो अल्कलाईन पाहिजे. त्या अल्कलाईन pHमध्ये स्टमकमध्ये याच्यातला 75% भाग हा स्टमक असतो. पोटातला जो तुम्हाला रोमिनंट किंवा गाई जनावर दिसतात त्यातला 75% भाग हा स्टमक असतो. आणि ह्या प्रक्रियेमध्ये ते बॅक्टेरिया त्या गवतावरती किंवा चाऱ्यावरती प्रक्रिया करतात आणि तिथे ते B12 तयार करतात. गाईच्या दुधाला किंवा म्हशीच्या दुधाला साय येते म्हणजे कुठून येते? ती त्या बॅक्टेरियामुळे येते. ते बॅक्टेरिया त्या चाऱ्याचं रूपांतर कशात करतात? फॅटी ॲसिडमध्ये करतात. आणि मरून तो त्याच्यातला राहिलेला भाग मिथेनच्या स्वरूपामध्ये त्याच्या ढेकरावाटे बाहेर पडतो. आणि ते जे फॅटी ॲसिड असतात ते शरीरामध्ये सिंथेसाइज दुधावाटे तुम्हाला मिळतात. म्हणून त्या म्हशीच्या दुधाला साय येते.
गाईच्या दुधाला साई येते. तुम्ही तिला साई खायला नाही घालत तिला प्रोटीन देत नाही तुम्ही. आणि हे सगळे रुमिनंट जे आहेत, ॲनिमल्स जे आहेत, त्याच्यामध्ये नैसर्गिक अशी एक क्षमता आहे, त्याला अपलिंकिंग म्हणतात. म्हणजे आपण प्रोटीन खाल्लं, आपण युरिया खाऊन प्रोटीन नाही तयार करू शकत. नायट्रोजन असतो त्याच्यात. आपण एखाद्यामध्ये नायट्रोजन आहे म्हणजे कसं ओळखतो? मोजण्याचं यंत्र काय आहे? नायट्रोजन गुणिले 16 हा फॉर्म्युला आहे त्याला प्रोटीन कंटेंटचा. प्रोटीन मोजतच नाही आपण, नायट्रोजन मोजतो कुठल्या धान्यामधलं किंवा कुठल्या याच्यामधलं. मग नायट्रोजनपासून प्रोटीन तयार करणं ही माणसामध्ये प्रक्रिया उपलब्ध नाही, ती जनावरांमध्ये आहे, चारा खाणार आहे. मग त्यांना युरिया दिला, जनावरांना युरिया देतो की नाही आपण खायला? मुरघासात युरिया टाकतो की नाही? सुक्या चाऱ्यावरती युरिया टाकतो की नाही? शेती करतात थोडीफार बरोबर की नाही? मग त्याच्यामध्ये नॉन प्रोटीन नायट्रोजन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे प्रोटीनचे नायट्रोजनचे 2 भाग, एक प्रोटीन नायट्रोजन आणि एक नॉन प्रोटीन नायट्रोजन. पण नॉन प्रोटीन नायट्रोजनपासून प्रोटीन तयार करण्याची यंत्रणा जनावरांमध्ये उपलब्ध असते. आणि जो चारा खातो, म्हणजे शुगरच खातात ते, त्याच्यापासून शॉर्ट चेन फॅटी ॲसिड तयार होतात. आणि दॅट इज एक्सट्रेटेड इन द मिल्क. यू गेट फॅट. म्हणजे जरी त्यांनी 80% 70% कार्बोहायड्रेट खाल्ले असले, ते ॲब्सॉर्ब ओनली फॅट्स. आणि ती प्रक्रिया तिथे कॉम्प्रोमाइज होते. म्हणजे धान्य जर दिलं तर जनावर फुगतं, त्याचं बेसिक रिझन आहे. बिकॉज इट ओव्हरहेल्ड, म्हणजे त्याच्यातले बॅक्टेरिया एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेला कार्बोहायड्रेटचा लोड फर्मेंट म्हणजे कन्वर्ट करू शकत नाही, त्यामुळे ते ॲसिडोसिस होतं. म्हणून मग तुम्हाला सोडा बॅकअप द्यावा लागतो टू मेंटेन द pH ऑफ द काव. हे त्याच्यातलं आहे. म्हणून ते कशाचं लावण्यासाठी तुम्हाला त्याचं बेसिक इनडेप्थ अंडरस्टँडिंग पाहिजे. पण शाकाहार हा अपूर्ण आहे. म्हणजे 35% तुम्ही नक्की जाऊ शकाल. आणि हे जे बॅक्टेरिया आहेत हेच B12 तयार करतात. माणसामध्ये पण B12 तयार होतं, तरी सगळी माणसं तुमची B12 डेफिशियंट आहेत. कारण इट इज प्रोड्यूस वेअर इट इज नॉट ॲब्सॉर्ब. प्राण्यांमध्ये किंवा म्हणजे ज्याला हेट्रोट्रोप म्हणजे ऑटोट्रोप म्हणतात, जे प्राणी त्या अन्न तयार करणार आहे, त्यांच्यामध्ये फोरगट फर्मेंटेशन असतं. म्हणजे आधी अन्न फर्मेंट केलं जातं, नंतर ते ॲब्सॉर्ब केलं जातं. आपल्यामध्ये आधी ॲब्सॉर्ब केलं जातं, नंतर फर्मेंट केलं जातं, असं आहे ते. तसं गोरिलाचं पण आहे. आता ॲनाटॉमीचं बेसिक फंडामेंटल तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे सिकम छोटं असतं, गोरिलाचं केवढं असतं? भलं डबू असतं. त्याला फर्मेंटेशन वॅट म्हणतात. मग तिथून ते सगळं तुम्हाला वापरलं जातं सगळीकडे. म्हणजे जरी गोरिला म्हणजे पाला खात असला, कोण म्हटलं करत नाही, ती माहितीच चुकीची आहे. डॉक्युमेंटेड आहे की सगळी माकडं मांसाहार करतात. मोठ्या प्रमाणात नाही करत, हे बरोबर आहे, पण करतात सगळी. म्हणजे डॉक्युमेंटेड सायंटिफिक नॅशनल जिओग्राफिकचे डॉक्युमेंटरी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. हे बबून, दक्षिण आफ्रिकेतल्या काही माकडात बबून जे असतात त्याच्यावरती हे झालं आहे, ते डीप जंगलामध्ये जाऊन सरपटणारे प्राणी पकडून खातात. हे नक्की शास्त्रीय आहे. बोला अजून काय? माणूस हा शाकाहारी की मांसाहारी का मिश्राहारी का पूर्वीपासून शाकाहारी धरायचा का त्याला मांसाहारी धरायचा? नाही, मिश्राहारी आहे, प्रिफरेबली मांसाहारी आहे. आता ज्याला तुम्ही सिव्हिल, म्हणजे समजा तुम्ही शाकाहारी म्हणता, म्हणजे धान्य खायचं आणि भाज्या खायच्या, बरोबर. किती वर्षापासून ते उपलब्ध आहेत? किंबहुना शेती किती वर्षापासून आहे? 10,000 वर्ष. 10,000 वर्ष, बरोबर ना. त्याच्या आधी तर नव्हती. तेव्हा माणूस काय खात होता? जे तुम्ही आज खाताय फार तर फार 10,000, म्हणजे 10,000 पण नाही, पण 10,000 धरा गणितासाठी, चर्चेसाठी. 10,000 वर्ष तुम्ही हे खाताय ना. माणूस किती वर्षापासून आहे? काय 60 लाख वर्ष किंवा 1 कोटी, काहीतरी लाखो वर्ष आहे. मग आधीचे 50 लाख वर्ष तो काय खात होता? मांसाहारच करीत असेल. हां, हे महत्त्वाचं आहे की निसर्गामध्ये माणूस हा असा एकच प्राणी आहे की जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. बाकी सगळी प्राणी जमात निसर्गात उपलब्ध असलेल्या अन्नावरती गुजारण करतात. माणूस हा निसर्गात हा मांसाहारीच आहे. मग त्याला कोणीतरी ते सुळे असेल, ते ॲसिड तसं, आणि ते आतड्याची लांबी एवढी, ह्या सगळ्या अशास्त्रीय संकल्पना आहेत. मी उलटं विचारतो की स्टमकमध्ये ॲसिड जे असतं त्याची pH किती असते?
2च्या दरम्यान असते, 1.5 to 2.5 म्हणजे 2 प्लस मायनस असतं. एवढी pH कसल्या प्राण्यांमध्ये असते? मांस पचवायचं. सगळ्यात जास्त pH माणसाच्या स्टमकची आहे, सिंहापेक्षा जास्त. म्हणून माणसाला अपेक्स प्रेडेटर म्हणतात. हे स्कॅव्हेंजर होतं आहे, म्हणजे शिकार जरी करता येत नसली तरी कुणीतरी शिकार केलेली चोरून आणायची, पळून आणायची आणि ती खायची. ह्युमन्स हॅव द हायेस्ट pH म्हणजे लोएस्ट pH इन द ॲनिमल किंगडम. मग त्या एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या ॲसिड्स, म्हणजे तुम्ही बोट घातलं जर ॲसिडमध्ये स्टमकमध्ये तर भाजेल, जळून जाईल, एवढी pH आहे. मग त्याला प्रोटेक्टिव्ह सगळं स्टमक लेअर आहे तुमचा, म्युकस लायनिंग आहे. आणि दॅट्स वाय इट इज शेडेड व्हेरी फास्ट. 4-6 दिवसात स्टमक लायनिंग रिप्लेनिश होतं. मग ॲसिडचं काम काय? कार्बोहायड्रेटसाठी लागतं, फायबरसाठी लागतं. ॲसिड डायजेशन इज इसेन्शियल फॉर प्रोटीन आणि किलिंग द बॅक्टेरिया, स्टरलायझिंग द थिंग अँड डायजेशन ऑफ द प्रोटीन्स. मग मांसाहारी आहे की नाही हा प्रश्न तिथेच निकालात निघतो, बरोबर की नाही? आणि त्याला एक एक्सपेन्सिव्ह टिश्यू हायपोथेसिस म्हणतात रिसर्चच्या भाषेमध्ये, किंवा क्लायबर्स हायपोथेसिस म्हणतात, की शरीरात म्हणजे प्राणी जे काही सजीव आहेत सगळे प्राणी ते हायपोथेसिस फॉलो करतात. की आपण म्हणतो माणसाची आतड्याची लांबी जास्त आहे, हे अत्यंत अशास्त्रीय विधान आहे. माणसाचं मेंदूचं वजन शरीराच्या 2% असतं, 1.5-2 किलो, 1.5 किलो असतं सगळं मेंदूचं वजन. पण त्याचं कॅलरी रिक्वायरमेंट हायेस्ट कॅलरी रिक्वायरमेंट आहे. इट इज व्हेरी कॉस्टली टू मेंटेन द ब्रेन. लक्षात. सेकंड इज मसल, म्हणजे वेट टू वेट, म्हणजे 1 किलोचा मसल आणि 1 किलोचा ब्रेन म्हटलं तर ब्रेनला जास्त कॅलरी लागतात. पण आपल्याकडे मसल 45 किलो असतात तर मेंदू 1.5 किलो असतो. 1.5 किलो मेंदूला 25% कॅलरी लागतात. त्याला एक्सपेन्सिव्ह टिश्यू हायपोथेसिस म्हणतात. आणि सगळे सजीवांचे सगळे अवयव आणि सगळे सजीव ते क्लायबर्स हायपोथेसिस हे आहे ते फॉलो करतात. म्हणजे इव्होल्युशनल बायोलॉजीमध्ये मी फारसं जात नाही, पण जेव्हा माणसाच्या मेंदूचा विकास व्हायला लागला तेव्हा आतडी छोटी छोटी व्हायला लागली. लक्षात. आणि जी छोटी झाली म्हणजे काय झाली की त्याला रेडीमेड बायो अवेलेबल न्यूट्रिएंट्स मिळायला पाहिजेत म्हणून ती छोटी आहेत. वी आर डिझाईन टू डायजेस्ट रेडीली अवेलेबल न्यूट्रिएंट्स, ते प्लांटमध्ये नसतात. हे सायन्स आहे. रेडीली अवेलेबल न्यूट्रिएंट्स हे ॲनिमल सोर्स असतात आणि आपण त्याला काय म्हणतो, हे पचायला अवघड आहे. बरोबर की नाही? ते पचायला जड जातं फार. म्हणजे नक्की काय होतं? तुम्ही आयुर्वेदिक, मला सांगा, तुम्ही पचायला जड जातं म्हणजे काय होतं सांगा मला, समजून सांगा मला. डायजेशन टाइम, स्टमक एम्प्टिंग टाइम इज मोर. व्हॉट इज रॉंग इन इट? व्हॉट इज रॉंग इन इट? बरोबर की नाही? त्याची चुकीचं काय? चुकीचं काय? बरोबर. किंवा असंही काही म्हटलं जातं लोकांमध्ये की ते समजा आता अंडी आपण उदाहरण घेऊ की ते खाल्ल्यानंतर मग जी म्हणजे अपचन झाल्याची जी लक्षणं आहेत ती फक्त डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्येच नाही, पण उष्णता वाढली, मग बॉईल्स आले किंवा ह्या गोष्टी पण पचायला जड आहेत म्हणून त्याच्यावरती हे केले जातात. नाही, बॉईल्स येणं किंवा ॲक्नी येणं तुम्ही म्हणताय, हे काय मेकॅनिझम आहे? ॲक्नी विशेषतः इज अ टेस्टोस्टेरोन मेकॅनिझम. टेस्टोस्टेरोनवरती असतं ना. तुम्ही PCOD असेल, समजा वयात आलेला मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना ॲक्नी येते. अंडी खाल्ल्यानंतर सांगतो ना, म्हणजे इट इज अ टेस्टोस्टेरोन मेकॅनिझम. मग शाकाहारी लोकांना ॲक्नी येत नाही का? येतात, त्यांची कारणं वेगळी असतील. मग हे कारण याला हे कसं काय? हे एकच नाही. आता काही लोकांचं असं म्हणणं असतं की अंडी खाल्ली तर मग मुळव्याचा त्रास होतो. कसा होईल? ती पचत. बरोबर ना. म्हणजे यू नीड प्लांट्स ऑल्सो. तुम्ही फक्त अंडी नका खाऊ, पण अंडी तुम्ही नुसती खात नाही, त्याच्यात आमलेट करतात समजा फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये सलाड टाकताच. यू नीड फायबर, त्याच्याविषयी काय मत नाही माझं. यू नीड प्लांट्स, ते माझं म्हणणं नाही. पण त्याच्यामुळे हे होतं, मग सगळ्या शाकाहारी लोकांना मुळव्याध होतच नाही का? बरोबर की नाही? आणि सगळ्या वाघांना मुळव्याध व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? सगळ्या बिबट्यांना मुळव्याध व्हायला पाहिजे. हे आपण कोरिलेशन इज नॉट कॉजेशन.
आलं लक्षात. मग आपण त्याचा संबंध जोडतो. तो आहे की नाही याची तपासणी करायला पाहिजे. समाजाने नाही, डॉक्टरांनी केले पाहिजे. त्याच्यावरती रिसर्च पाहिजे आणि रिसर्चचे आउटकम तुम्ही सांगा. बरोबर की नाही. आपण शास्त्रीय क्षेत्रामध्ये काम करणारे माणसं, लोक काय म्हणतात हे आपण त्याची नोंद घ्यायची. पण त्याच्यामुळे ते होतं की नाही याची तुम्ही खात्री करून त्यांना सांगितलं पाहिजे की याच्यामुळे हे होतं किंवा होत नाही. आणि माझ्या अभ्यासामध्ये तरी मांसाहाराने मूळव्याध होतं असं कुठे अभ्यासत नाही. जर ज्या मुलांना लग्न करायचे पण डायबिटीस असेल, ती मुलं घाबरतात, तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? लग्न करायचं आहे आणि डायबिटीस आहे, मी कुठला डायबिटीस म्हणजे टाईप 1 का टाईप 2? म्हणजे जस्ट सुरुवात असेल किंवा टाईप त्याच्यामध्ये म्हणजे डायबिटीज जर असेल तर नंतर मग इनफर्टिलिटीचे चान्सेस वाढतात असं पण एक आहे. तर त्या दृष्टीने बरोबर आहे. पण तुम्हाला टाईप 1, टाईप 2 आणि लाडा ह्या 3 व्हरायटी इंडियामध्ये तुम्हाला प्रिडॉमिनंट दिसतात. त्यातली टाईप 2 जी आहे ही इन्फर्टिलिटीशी रिलेटेड आहे आणि ती कार्बोहायड्रेट खाल्ल्यामुळे म्हणजे त्याला ॲरोमॅटायझेशन वगैरे जे काही एन्झाईम आपली जी प्रक्रिया असते त्याच्यामुळे ज्या प्रक्रियेने स्त्रियांना हायपर अँड्रोजेनिझम म्हणतात ते येतं, मग पुरुषांना हायपर अँड्रोजेनिझमचे वेगळे साईड इफेक्ट येतात. इन्फर्टिलिटीपेक्षा इरेक्टाईल डिस्फंक्शन जास्त येतात. असं आहे. मुख्य म्हणजे लग्न करताना आई वडील दोघे निरोगी पाहिजेत. एक लग्न करताना आणि आई वडील होताना, म्हणजे त्यांना जेव्हा फॅमिली प्लॅनिंग करायचं असेल तेव्हा ते पाहिजेत. नाहीतर मग गोंधळ पुढे काही ना काही ठरलेला असतो. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. सर, अल्कोहोल आणि मधुमेहाशी काही आहे का संबंध? नक्की आहे. म्हणजे काय अल्कोहोलने सगळ्यात गंमत म्हणजे साखर कमी होते. बरोबर ना. अल्कोहोलिक हायपोग्लायसेमिया नॉन सायकोलॉजी सायंटिफिक एंटिटी आहे. दारू पिल्याने साखर कमी होते. बरोबर ना. म्हणजे काय होतं, व्हॉट इज द पॅथोफिजिओलॉजी? मला पेशंट नाही म्हणतो ऑर्डर डॉक्टर ते दारू पिल्याने ते साखर कमी होते. अल्कोहोल आता माझ्याकडे पुण्यामध्ये येणारे पेशंट ते सगळे वेलरेड असतात. बरोबर आहे म्हटलं. कशामुळे साखर कमी होते? व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली इनसाइड द बॉडी? म्हणजे फ्युएल प्रेफरन्सेस म्हणतात बॉडीमध्ये, फ्युएल प्रेफरन्सेस असतात. म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्ही दारू पिले की कुठलीही गोष्ट वापरायची बंद होते. आणि जेव्हा तुम्ही अल्कोहोल घेता तेव्हा ग्लुकोगॉन वर्क इज स्टॉप्ड. सो द ग्लुकोनिओजेनेसिस इज स्टॉप्ड. म्हणून हायपोग्लायसेमिया होतं. तुम्ही खाल्लं तर हायपोग्लायसेमिया होत नाही. पण दारू पिऊन पडलात तर खाल्लं नाही म्हणून इन्शुलिन वाढत नाही, बरोबर, ग्लुकोज वाढत नाही आणि ग्लुकोगॉनचं ॲक्शन कमी असतं. त्याच्यामुळे हायपोग्लायसेमिया होतं. ग्लुकोगॉन इज ऑल्सो स्टॉप फ्रॉम वर्किंग. म्हणजे फ्युएल जोपर्यंत अल्कोहोल संपत नाही तोपर्यंत शरीर दुसरं काहीही वापरत नाही. म्हणजे टॉप इन द फ्युएल लिस्ट इज अल्कोहोल बिकॉज बॉडी वॉन्ट्स टू गेट रिड ऑफ इट. ते लवकरात लवकर बाहेर फेकून देण्याची यंत्रणा शरीरामध्ये असते. मग लोक विचारतात किती दारू प्यायची? म्हणलं 0. हे त्याचं योग्य उत्तर. जेव्हा आपण प्रोटीन खातो, कुठलाही पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा शरीराला त्याच्यातून एनर्जीसाठी ग्लुकोज तर काढायचंच असतं. मग असं आहे का की कार्बोहायड्रेट जेव्हा आपण खातो तेव्हा ते इझिली त्याच्यातून ग्लुकोज काढता येईल आणि जेव्हा आपण प्रोटीन खाणार आहे त्यावेळेस त्यातून ते इझिली काढता येणार नाही कारण त्याच्यात अबंडन्स नाही आहे तेवढा. म्हणून मग असं म्हटलं असेल का की चपाती की म्हणजे कार्बोहायड्रेट हा पचायला आणि प्रोटीन हा पचायला जड आहे, असं आहे? नाही, मी माझ्या उत्तराची सुरुवात प्रश्नानेच करतो की आपल्याला कार्बोहायड्रेट आवश्यक आहेत का मानवी जीवनाला जगण्यासाठी? कार्बोहायड्रेट आवश्यक आहेत का? एक इन्स्टंट एनर्जीचा सोर्स असं म्हटलं तर सर्वायवल आणि रिप्रोडक्शन या 2 गोष्टी करायच्या. बेसिक इन्स्टिंक्ट आहेत. म्हणजे सगळी बायोलॉजी आपली त्याच्याभोवती डिझाईन झालेली आहे. तर डू वी हॅव अ ऑब्लिगेटरी कार्बोहायड्रेट रिक्वायरमेंट? नाही. सो द कार्बोहायड्रेट्स आर नॉन इसेन्शियल फर्स्ट थिंग. आणि समजा तुम्हाला कार्बोहायड्रेट डायटरी बनतोय मी, नॉन इसेन्शियल आहे, मग शरीरातल्या अशा कुठल्या टिश्यू आहेत की ज्यांना फक्त कार्बोहायड्रेटच वापरता येतात? त्याच्यामध्ये RBC येतात. जिथे मायटोकॉन्ड्रिया नाही तिथे कार्बोहायड्रेटच वापरावे लागतात. आणि मेंदू
थोड्याफार प्रमाणात ब्रेन आणि 100% RBC. मग आता ही जी बायोलॉजिकल रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीची, म्हणजे RBC दुसरं काहीच वापरू शकत नाही, त्यांना ग्लुकोजच लागते. मग शरीरामध्ये काय मेकॅनिझम आहे त्यासाठी? समजा आम्ही कार्बोहायड्रेट खाल्लेच नाही, 1 ग्रॅम नाही खाल्ले, मग काय होतं? शुगर शून्य होते. कुठून येते ती शुगर? प्रोटीनमधून काढली जाते. बरोबर, काढली जाते ना. ते तसं मेकॅनिझम आहे. देर इज डेफिनेटली अ मेकॅनिझम विच गिव्ज अ रिक्वायर अमाऊंट ऑफ ग्लुकोज दॅट इज इसेन्शियल टू सर्व्हाइव्ह. त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट मेकॅनिझम? तुम्ही साखर खात असते तर तिथे म्हणजे इफ तुम्ही जर शाकाहारी असते तर अशा तऱ्हेचं डिझाईन करण्याची निसर्गाला गरजच नाही. You do not have a biological requirement of a dietary carbohydrate. You have got a biological requirement of glucose in the plasma, and that can be met with the mechanism called as gluconeogenesis. तसं अमायनो ॲसिडचं नाही आहे. There are essential amino acids and there are non-essential amino acids. मग इसेन्शियल अमायनो ॲसिड तुम्हाला कसं काय मिळणार? तुम्ही कार्बोहायड्रेट नाही खाल्ले तर काही बिघडत नाही, 100 वर्ष नाही खाल्ले तरी काय बिघडणार नाही, हे तर मान्य. तसं प्रोटीनचं नाही आहे, तसं फॅटी ॲसिडचं नाही आहे. तो यू हॅव टू ईट प्रोटीन्स, यू हॅव टू ईट फॅट्स. यू कॅन गेट अवे विदाउट कार्बोहायड्रेट. हे फर्स्ट थिंग. सर मला प्रश्न आहे की जे प्रेग्नंट लेडी असतात किंवा गर्भार महिला असतात त्यांना नुकताच डायबिटीस डिटेक्ट झाला आहे, मधुमेह डिटेक्ट झाला आहे, आणि मग त्याचा बाळासाठी त्यांना काय असं आहाराबद्दल तुम्ही सांगाल? नाही, सगळी मुलं जन्मता कोणाचे, तुम्ही मी किंवा सगळे आपले मुलं नातवंड काय असेल ते, किंवा कुठेही जगात जो मनुष्य जीव म्हणजे इमिजिएटली पोस्ट डिलिव्हरी काय मेटाबॉलिक सिच्युएशन असते त्याची? ही इज ऑलवेज इन केटोसिस. Always, every child is born in ketosis. The child doesn't need glucose. Doesn't need glucose. First thing. हे तुम्ही हार्डकोर सायन्स लक्षात, नेकेड सायन्स ज्याला मी म्हणतो ते लक्षात घ्या. यू ईट, यू कॅन यूज इज अ डिफरंट इश्यू. पण वेदर यू नीड इट, बायोलॉजिकली तुम्ही त्याचाच विचार केला पाहिजे की तुम्हाला त्याची गरज आहे की नाही. खाल्लंच पाहिजे का? तर कार्बोहायड्रेट नाही, प्रोटीन यस, फॅट्स यस, चौथं काय न्यूट्रिएंट तुमच्याकडे नाही. मग त्या आईला तुम्ही काय खायला द्यायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिला डायबिटीज असताना काय, नसताना काय, बरोबर की नाही? बरोबर. आता त्या डायबिटीजमध्ये पण 2 प्रकार आहेत की प्री जस्टेशनल डायबिटीस आणि जस्टेशनल डायबिटीस. म्हणजे एखाद्या स्त्रीला डायबिटीज असताना तिला दिवस जाणे आणि एखाद्याला दिवस गेल्यानंतर तिला डायबिटीस होणे, ह्या वेगळ्या एंटिटीज आहेत. जेव्हा पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला डायबिटीस आहे असं लक्षात येतं, दॅट इज कॉल्ड ॲज प्री जस्टेशनल डायबिटीस. आणि जेव्हा 7व्या महिन्यामध्ये गरोदरपणाच्या त्या आईला डायबिटीजचं निदान होतं त्याला जस्टेशनल डायबिटीस म्हणतो. मग जस्टेशनल डायबिटीसमध्ये तर सगळ्यात महत्त्वाची आपण सगळेजण चूक करतो, सगळे डॉक्टर लोक, की गरोदरपणाचं म्हणजे डिलिव्हरी झाली की रिपोर्ट चांगला येतो आणि आपण तिला सांगतो तू काय काळजी करायचे कारण नाही, तू आपलं सुटावडे किती पण खा. आणि गरोदरपणामध्ये आपण डोहाळे पूजनाचा एक कार्यक्रम असतो, डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये काय देतो आपण? लाडू की दुसरं काय तरी बर्फी. हे गोड आणि गोडच, म्हणजे चौकोनी करायचे का गोल करायचे एवढाच विषय असतो त्याचा फक्त. हे अत्यंत चुकीचे, अशास्त्रीय आणि घातक रूढी आहेत. द मदर शुड नेवर बी गिवन शुगर, नेवर. रिफाईंड त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे मैदा, साखर आणि तेल त्याच्यामध्ये आहे, असं त्या आईला कधीही देऊ नका, किंवा दिलं तर कमीत कमी द्या. तिला डायबिटीज नसेल तरीही, त्या बाळाची वाढ तुम्हाला चांगली व्हायची असेल तर. आता समजा तुम्ही त्या आईला काहीतरी पेढे दिले, बर्फी दिली, काय होतं त्याचं पुढे? मग ते ग्लुकोज कॅन क्रॉस द प्लासेंटा, goes to the baby's side. Insulin cannot cross the placenta. Insulin doesn't cross a placental barrier, but the glucose does pass to the baby. What happens to the baby? The baby's pancreas start producing insulin.
and when there is excess glucose it starts producing more insulin. म्हणून ज्या स्त्रियांना डायबिटीस असतो त्यांची पोरं वजनाने जास्त असतात. दॅट इज द रिझन. आणि यू डोंट वॉन्ट दॅट. म्हणजे गरोदर मातेला गोड पदार्थ देणं हे अत्यंत गंभीररित्या चूक आहे. आणि आपण त्याच्या म्हणजे आई आली खायला घेऊन आली, भाऊ आला खायला घेऊन आला, बहीण आली, नवरा आला, सासूने लाड करायचे, नंदेने आणलं, कार्यक्रम आले, माहेरी गेली, या सगळ्यामध्ये गोड पदार्थ हा आपला फार मोठा केंद्रबिंदू असतो. त्या मुलाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी नक्की वाईट, नक्की वाईट, 100% वाईट. तिला डायबिटीज आहे की नाही हा मुद्दाच नंतरचा आहे. पण त्या आईला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोड पदार्थ देणं हे अत्यंत चूक आहे. सर अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे. तुपाच्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत की समजा कोणाला हृदयाच्या संदर्भाने काही त्रास असेल तर लगेच सांगितलं जातं की आता तूप अगदीच बंद करून टाका. ते कितपत योग्य? साईचं तसं सांगितलं ना मी, साई तेच सांगितलं नाही. त्याच्यामध्ये एक मूलभूत संकल्पना अशी आहे की तुम्ही आहारामध्ये कोलेस्ट्रॉल घेतलं म्हणजे कोलेस्ट्रॉलविषयी तुम्हाला विचारायचं बरोबर का तुपाविषयीच बोलायचं आहे? हा तुपाविषयी म्हणजे तूपच बंद करायला सांगितलं जातं. हा का म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतं बरोबर ना. म्हणजे तुमच्या मनात भीती कोलेस्ट्रॉलची आहे. मग समजा आहारात कोलेस्ट्रॉल घेतलं तर रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं का? हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि त्या रक्तातल्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलने तुमचं काही गोडं मारलं आहे, त्याने तुम्हाला काहीतरी हृदयविकार किंवा मेंदूचा काही त्रास होतो का? आणि त्याच्या पुढचा मुद्दा की जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल असतं ते जर रक्त देऊन तुम्ही म्हणजे औषधं देऊन जर कमी केलं तर तुमचा हृदयविकाराचा त्रास कमी होतो का? असं तर काही दिसत. याला डाएट हार्ट हायपोथेसिस म्हणतात. त्याच्यावरती मी स्वतः एक संशोधनपर लेख लिहिलेला आहे आणि तो जागतिक दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध पण झालेला आहे. सायन्स काय सांगतं? मग तसं असेल तर शाकाहारी लोकांना किंवा व्हेगन लोकांना हार्ट अटॅक येणारच नाही, कारण ते कधीच कोलेस्ट्रॉल खात नाहीत. तूप खातात बरोबर ना. तूप किती खातात पण असं सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं ॲव्हरेज काढलं तर 1 वाटीवर तूप नाही होणार, 1 वाटी काही 4 चमचे नाही होणार, बरोबर की नाही? आता तुमच्या रक्तामध्ये जे कोलेस्ट्रॉल असतं त्याच्यातलं 80% कोलेस्ट्रॉल हे तुमचं शरीर स्वतः तयार करतं आणि 20% हे डायटरी याच्यावरती डिपेंड असतं. मग फरक कशामध्ये पडेल? ते 20%मध्येच फरक पडेल, 80%मध्ये फरक पडणार नाही. एक त्याला कोलेस्ट्रॉल होमिओस्टॅसिस म्हणतात की तुम्ही जेव्हा कोलेस्ट्रॉल जास्त खाता तेव्हा शरीर कमी तयार करतं लिव्हरचं. काय ते मिळालं शरीर कशाला तयार करेल? आणि समजा त्याच्यावर जास्त असलं तर बाईल ॲसिड्स किंवा संडास वाटे ते बाहेर टाकलं जातं. युरोबिलोनोजन आणि स्टर्कोबिलोनोजन त्याला म्हणतात. हे लघवी वाटे थोडं टाकलं जातं आणि संडासचा जो रंग असतो तो बाईल पिगमेंट बाईल सॉल्टचा असतो. मग तिथे संडास वाटे ते टाकलं जातं. तो एक्सक्रिटरी मेकॅनिझम आहे त्याचं. त्यामुळे निसर्गामध्ये शरीरामध्ये एक इनबिल्ड मेकॅनिझम आहे कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्याचं. आता त्या प्रश्न येतो की त्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलने तुम्हाला हार्ट अटॅक येतो किंवा हृदयाचा काही त्रास होतो की नाही? आणि दुसरा ते कमी करण्यासाठी ज्या गोळ्या स्टॅटिन म्हणून तुम्ही वापरता त्याने तुम्हाला काही फायदा होतो की नाही? जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊन गेला नसेल किंवा मेंदूचा काही झटका येऊन गेला नसेल तर चान्सेस ऑफ बेनिफिट आर 1 in 100, 1 in 400. म्हणजे 5 वर्ष तुम्ही म्हणजे 100 पेशंटने गोळ्या घेतल्या 5 वर्ष नियमित तर एका माणसाला फायदा होऊ शकेल. त्याच्यामध्ये याला प्रायमरी प्रॉफिलॅक्सिस म्हणतात. म्हणजे आउटराईट चुकीचं आहे, आउटराईट चुकीचं आहे. आणि ज्याला हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा मेंदूचा त्रास येऊन गेला आहे त्याला सेकंडरी प्रॉफिलॅक्सिस म्हणतो आपण. हे त्रास झाले परत दुसरा अटॅक येऊ नये. मग त्याचं काय स्टॅटिस्टिक आहे? तर 1 in 38 5 वर्ष घेतल्यानंतर म्हणजे 38 म्हणजे नॉन फॅटल हार्ट अटॅक ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा जीव जाणार नाही असाच अटॅक प्रिव्हेंट होतो, तो 38मध्ये 1, 38 याच्यामध्ये 1.
मग हे जे इतक्या प्रमाणामध्ये होतं ते स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे का? बरोबर की नाही? शास्त्रीय भाषा ते संशोधनाची तीच आहे, तर दिट इज नॉन सिग्निफिकंट. आत्ताच मगाशी मी डॉक्टर असीम मल्होत्रा म्हणून आहेत, UK मोठे कार्डिओलॉजिस्ट संशोधक आहेत, ते आता ट्रम्पच्या ॲडवायझरी बोर्डवरती आलेत ते. तर त्यांचं एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तुम्ही ऐका की ॲज अ प्रायमरी प्रॉफिलॅक्सिस स्टॅटिन्स आर युजलेस अँड ॲज अ सेकंडरी प्रॉफिलॅक्सिस दे आर मार्जिनली बेटर, म्हणजे नॉट सिग्निफिकंट. मग त्यासाठी तुम्ही ज्या कंपनीच्या नावे जगाचं त्याचं पेटंट आहे स्टॅटिनचं ते फायझर आहे. फायझरचं सगळ्यात पहिलं जे मॉलिक्यूल आलं अटोरोस्टॅटिन, त्याचं पेशंट इन्फॉर्मेशन लिटरेचर जे असतं ते जाऊन पहा, आजही ते फायझरच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तर त्याचं सारांश तुम्हाला असं सांगतो की समजा 100 पेशंटला तुम्ही स्टॅटिन दिलं आणि 100ला दिलं नाही, तर काय होतं? तर ज्यांना दिलेलं नाही त्याच्यातल्या साधारणतः 97.3% लोकांना काहीच त्रास होत नाही. हे फायझरच्या वेबसाईटवरती आहे. आणि ज्यांनी घेतलं त्याच्यातल्या 98% लोकांना त्रास होत नाही. केवळ काही पॉईंटसाठी. तेच सांगतो, म्हणजे याच्यातले 3% लोकांना त्रास होतो आणि याच्यातल्या 1.7% लोकांना होत नाही. हे त्याला ॲब्सोल्यूट रिस्क रिडक्शन म्हणतात, न्यूमेरिकल व्हॅल्यू. आणि तुम्ही जर त्या औषधाचं जर पॅम्पलेट पाहिलं, डॉक्टरांकडे येऊन जे MR सांगतात ते सांगतात तिथे 36% इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे स्टॅटिस्टिक कसं ट्विस्ट करायचं हे त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला 97% लोकांना 98.3% लोकांना फायदा झाला किंवा म्हणजे गरजच झाली नाही, हे तुम्ही सांगायला पाहिजे. म्हणजे 1.3%चा हा फरक आहे. 36% कुठून आले? याच्यावर तुमच्या वेबसाईटवरती स्टॅटिस्टिकल पाहिलं तर येतं. त्यांनी काय केलं, ज्यांना फायदा झाला नाही त्यांचं स्टॅटिस्टिक केलं, म्हणजे 3 अगेन्स्ट 1.3, तिथून ते 36% केलं. मग त्याला रिलेटिव्ह रिस्क रिडक्शन म्हणतात, ट्विस्टिंग द स्टॅटिस्टिक. मग अशा तऱ्हेने आम्हाला उल्लू बनवलं जातं. सर मग हे आलं कुठून की एखाद्याला समजा हार्टच्या संदर्भाने काही त्रास झाला की आता तू तेल बंद कर, तूप बंद कर, हे आलं कुठून? म्हणजे हे काय सायकोलॉजीमधून आलं? सायकोलॉजीमधून नाही, तर काय झालं की आयसेनहॉवर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि ते हार्ट अटॅकने गेले. त्यांना हार्ट अटॅक आला पहिला काहीतरी. मग ते सगळे घाबरले. कारण काय, कशामुळे झालं? ते सिगारेट पित होते, तो भाग सोडून द्या. मग तेव्हा जागतिक संशोधनासाठी अन्सल कीज नावाच्या शास्त्रज्ञाची नेमणूक झाली. मग त्याने जगातल्या 22 देशांचा अभ्यास केला, लाखो लोकांचे स्टॅटिस्टिक घेतले एकत्रित. आणि त्याच्यावरून एक संशोधन असं काढलं की जी लोक जास्त फॅटी टिश्यू खातात म्हणजे फॅट खातात, त्यांच्यात जास्त हृदयविकाराचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे ऑब्झर्वेशनल स्टडी होता वैद्यकीय, म्हणजे संशोधनाच्या भाषेमध्ये, आणि कोरिलेशनल त्याने सांगितलं. त्याच अन्सल कीजने नंतर सांगितलं की फॅटमुळे नाही, कोलेस्ट्रॉलमुळे होतं. फॅट इज डिफरंट, कोलेस्ट्रॉल इज डिफरंट. आणि त्याच्यात कोलेस्ट्रॉलवरून आता LDLवरती आलेत. आता ते LDLवरनं LDLB वरती, म्हणजे ऑक्सिडाइज LDLवरती आलेत. त्यांनी गुड कोलेस्ट्रॉल आता एखाद्या, आणि त्याच्यानुसार मग 1970 साली ती कमिटी स्थापन झाली. 1950 सालचं 15-20 वर्षाचं संशोधन त्याच्यामध्ये एपिडेमॉलॉजिकल सर्वे क्वेश्चनरी टाईप होता. त्याची रेकमेंडेशनसाठी उपयुक्तता 0 असते. पण तो अन्सल कीज नावाचा हा शास्त्रज्ञ जो होता तो फार इन्फ्लुएन्शियल होता. आणि मग काही धार्मिक कारणामुळे त्यांनी जे एक रेकमेंडेशन तयार केली. मग मॅकगॉन नावाचे USA हेल्थ सेक्रेटरी होते, म्हणजे आरोग्यमंत्री होते. त्या कमिटीने एक फर्स्ट 1977 साली डायटरी गाईडलाईन्स जगामध्ये प्रसिद्ध केले अमेरिकेत लोकांसाठी. मग त्याचं उद्दिष्ट काय होतं की हृदयविकाराचं प्रमाण कमी व्हावं असं होतं. आणि मग तुम्ही दिवसातनं, म्हणजे तुम्ही पिष्टमय पदार्थ 55-60% खाल्ले पाहिजेत, दिवसातनं 6 वेळा खाल्ला पाहिजे, कोलेस्ट्रॉल कमी खाल्ला पाहिजे, मीठ कमी खाल्लं पाहिजे, रोजचा व्यायाम केला पाहिजे, आणि फॅट तुम्ही 30% जास्त खायचं नाही, असं ते रेकमेंडेशन. त्याला फर्स्ट डायटरी रेकमेंडेशन मॅकगॉन कमिटी म्हणतात. त्याचं अंडरलाईंग हे डायट हार्ट हायपोथेसिस होतं.
मग तेव्हापासून ते अमेरिकेने केलं म्हणून अख्ख्या जगाने फॉलो झालं ते. त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यासाठी काही लाख कोटी रुपये किंवा डॉलर्स खर्च झाले आणि सगळे संशोधन असं सांगतं की फॅट खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही, कोलेस्ट्रॉल खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही, कमी करून फायदा होत नाही. धन्यवाद सर. आपण मधुमेह विषयावर समज, गैरसमज, त्याचप्रमाणे त्यावर वापरली जाणारी औषधं, आहार, घेतली जाणारी काळजी यावर आपण सर सविस्तर बोललात. आमच्याबरोबर मनमोकळेपणाने संवाद केला आणि आमच्या सर्व शिक्षकांना, डॉक्टरांना आपल्या या सर्व मुलाखतीचा खूप चांगला फायदा होईल आणि आपण फार छान मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नाही, माझ्या या निमित्ताने एवढीच विनंती आहे की त्यातलं सायन्स समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा. अत्यंत सोपं आहे आणि उपयुक्त आहे, वैयक्तिक पण आणि सामाजिक पण. म्हणजे आपण खेडेगावात काम करतो, आपण आपल्याकडे येणाऱ्या माणसाला संध्याकाळी काय खायचं अशी बऱ्याच भ्रांत असते. म्हणजे ज्याला फायनान्शियल आणि त्याचा काही संबंध नाही, म्हणजे त्याला जे काही बेस्ट सायंटिफिक पॉसिबल आहे ते देणं आपला कायदेशीर भाग आहे, शास्त्रीय पण आहे आणि नैतिक पण आपला जबाबदारी आहे. आणि हे केलं तर सहज शक्य आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.